सोलापुर जिले के मोहोल में नगर पालिका परिषद चुनाव का माहौल तेज हो चुका है। लगातार आरोप प्रत्यारोप के बीच चुनावी सरगर्मी चरम पर है। इसी बीच बीजेपी ने यहां डोर टू डोर कैंपेन की शुरुआत कर दी है। जी हां, मोहोल में चुनावी तस्वीर बदलने की कोशिशें तेज हो चुकी है। पूर्व विधायक राजन पाटिल के नेतृत्व में बीजेपी ने इस बार मजबूत रणनीति के साथ चुनाव मैदान में उतरने का फैसला किया है। पार्टी ने शीतल क्षीरसागर को नगराध्यक्ष पद का उम्मीदवार घोषित किया है। बड़ी सभाओं और रैलियों की जगह बीजेपी इस बार घर घर जाकर संपर्क अभियान पर जोर दे रही है। पार्टी कार्यकर्ता और उम्मीदवार हर वार्ड में जाकर लोगों को केंद्र और राज्य सरकार की योजनाएं और किए गए कामों की जानकारी दे रहे हैं। कुल मिलाकर मोहोल नगर पालिका परिषद चुनाव बेहद रोचक बन चुका है। डोर टू डोर कैंपेन इस चुनाव में कितना असर दिखाएगा, ये नतीजों के बाद साफ होगा। या देशाचे नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे। राज्यामध्ये देवाभाऊचं सरकार चालू आहे। जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गोरे साहेब आणि आमचे सर्व आमदारांच्या ह्याच्यात अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली मोहोळमध्ये आम्ही इतक्या जोमाने प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे की आज या मोहोळ नगर परिषद इलेक्शन आहे की लोकसभेचं विधानसभेचं असल्यासारखं वाटतंय। इतक्या चांगल्या पद्धतीने कार्यकर्ते सगळे नेते आमचे तालुक्यात आत्ताच त्यांचा प्रवेश झाला असे आदरणीय राजन मलक, आमदार माने, माजी आमदार माने यांच्या सर्व आतापर्यंतच्या विकास कामाचा सगळा आढावा आणि सगळा हे करून अतिशय जोमानं प्रचार यंत्रणा तिथं राबत आहे। इतकी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्याचा संच कामाला लागलाय। भूतोनभविष्य कधीही भाजपची इतकी मोठी यंत्रणा लागली नव्हती, ती यंत्रणा यावेळेस लागलेली आहे। खरं तर विरोधामध्ये मित्रपक्ष आहेत आणि मित्रपक्षानुसार आहे त्या याला एवढंच माझं सांगणं आहे की आम्ही सध्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये मित्रपक्षाबरोबर सत्तेमध्ये आहोत। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेला वेगळं लढतोय, पण बाकीच्या उमेदवारांकडे कुठले मुद्दे नाहीत। आणि नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये राजन मालकाचा प्रवेश झालाय आणि मालकाच्या पहिल्याच्या राजकारणाच्या काही पार्श्वभूमीच्या दाखले घेत इथले आमचे विरोधक सध्या त्याच्यावरती भाष्य करत आहेत। पण तसं काही नाही, सातत्यानं या ठिकाणी त्यांचा आमदार निवडून आलेला आहे, त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे। गुंडाराज असतं तर इथल्या लोकांनी त्यांना निवडूनच दिलं नसतं। त्यामुळे गुंडाराज हा फक्त आणि फक्त मुद्दे नसल्याचा प्रकार आहे विरोधकांचा। खरं तर आमच्या कुटुंबात आमचे वडील नागनाथ क्षीरसागर, माझे चुलते संजय क्षीरसागर, मी, माझा भाऊ, आम्ही गेली 30-35 वर्ष माझ्या वडिलांनी 3 विधानसभा, 2 लोकसभा, माझ्या चुलत्यानी 1 विधानसभा, आम्ही सातत्याने संघर्ष करत आलेलो आहे। हा सर्व बेल्ट शुगर बेल्ट आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद यापूर्वी नव्हती, पण 2014 पासून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून जिल्ह्यामध्ये सगळं वातावरण भाजपमय झालेलं आहे। त्यामुळे आमच्या कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं तर आमचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीने काम होतं। आम्ही सातत्याने प्रयत्न केले, पण दुर्दैवानं आम्हाला विधानसभा आणि लोकसभामध्ये यश आलं नाही। पण खऱ्या अर्थाने आता या निवडणुकीपासून आम्ही या यशाची पहिली विजयाची पायरी चढत आम्ही यापुढे जनतेची सेवा करण्यासाठी अशीच आमची कुटुंबाची सेवा निरंतर चालू ठेवणार।